सकाळ आणि साम टीव्हीच्या पुढाकारानं सुरू करण्यात आलेल्या तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियानांतर्गत तनिष्का महिला व्यासपीठाची बैठक बारामतीच्या सुपा इथं पार पडली। तनिष्का व्यासपीठाची बैठक सुपा इथल्या ग्रामपंचायतीच्या सभागृहात घेण्यात आली। या बैठकीत ग्रामविकास अधिकारी RK चांदगुडे, कृषी पर्यवेक्षक हिंदूराव मोरे यांनी पाणी अडवा, पाणी जिरवा या योजनांबद्दल महिलांना मार्गदर्शन केलं। यानंतर महिलांच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। यात गावात रेन वॉटर हार्वेस्टिंग करणं, बस स्थानकात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची देखभाल ठेवणं, गावात कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी सुरू करणं, गावातील मुख्य रस्त्यावर वृक्षारोपण करणं, लोकांना आधार कार्ड मिळवून देण्यास मदत करणं, पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर गाव तलावालगत सार्वजनिक विहीर तयार करणं आणि घराघरात पाणी बचतीचा जागर करणं आदी विषयांवर चर्चा करण्यात आली। काही दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यामुळे विश्रांती सकट या गरीब कुटुंबाच्या घराचं नुकसान झालं होतं। त्यांनाही मदत करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला। महिलांनी पण बरेच विषय मांडले। त्यामध्ये पाणी आपल्या गावातलं पाणी गावातच मुरलं पाहिजे किंवा आजूबाजूच्या परिसरात पाण्याची खोल पात्रताची कशी खोल जाईल याबाबत चर्चा बरीचशी झालेली आहे। ही बातमी सकाळमध्ये प्रसिद्ध झाली होती, त्यामुळे आम्ही तनिष्काच्या महिलांनी ह्यांना मदत करण्याचं ठरवलं। म्हणजे आम्हाला आमच्या ह्याच्यातून काय मदत करता येईल तनिष्काच्या माध्यमातून तेवढी आम्ही हातभार लावायचं ठरवलं थोडासा। ज्या तळ्याच्या खालच्या ज्या विहिरी येतं ते तळ जरी भरलं तरी त्याला कमी पाझर असतो, म्हणून त्या विहिरी तळ्यामध्ये घेण्यात यावेत अशी सर्व महिलांनी चर्चा केली आणि त्याचा पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला। महिलांची कुचंबना होते, त्याच्यामुळं तिथं सगळा वास आणि हे याच्यामुळं तिथून जाता सुद्धा येत नाही असा रस्ता आहे की प्रवाशांना त्रास होतो। वृक्षारोपण करून गावाची शोभा वाढवावी, तसं त्यामुळे पाऊस पडण्यासही मदत होईल, पाण्याची पातळी वाढेल। तनिष्का स्त्री प्रतिष्ठा व्यासपीठाच्या माध्यमातून गावातील सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी महिला पुढाकार घेत आहेत। त्यामुळे या व्यासपीठाचं रूपांतर सामाजिक चळवळीत झालंय असंच म्हणावं लागेल। विजय मोरे, साम टीव्ही, बारामती।